झोपलो काय आयोजक म्हणतात फक्त 15 मिनिटं 15 मिनिटात बस तुम्ही बक्षीस जरा म्हणता निगमचा गमरू आता गमरू नाही हो ताशा तुमतुना कच्ची सगळ्या एकदाच मोहन बघा बुवा थोडक्यात म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबापाशी लक्ष करणारा भावाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा हो सांगू हे मित्रांनो एकदा जोरदार काय होत होते भावाच्या आवाजासाठी आधी काय काळजी करू नका आधी हे ना पट्ट्यात कार्यक्रम करतो बरोबर टप्प्याला धावा तसा आणि म्हणून शाहीर विषय काय शाहीर खरंच कार्यक्रम चांगला गेला नाही ना आता ते काय ठोकायला काही नाही शाहीर ठोकायला औसा पूर्वेला ज्यांचा चंद्र आणि सूर्य वर येतो त्यांनी ठोकाठोकीची भाषा करायची आणि माझ्या समोर तो काहीच नाही भाऊ ठोकणार नाही भाऊ खैरासारखाच होती काय म्हणतोय ठोकणार नाही ठोकायचा काम आपण करत नाही आपण सोडतो कोंबडी सोडतो ना खैरासारखा सोडली विषय काय आवाज भारी आहे गडी पण भारी आहे बघा ना बॉडी बेटा गोवा ही बॉडी बनवायची जिमला जावं लागतं तुम्ही जाऊ नका का मी फक्त बाजूबाईची मांडतो आता तुम्ही पण त्यातच आणि आम्ही पण पुरुष बरं गोवा विषय काय बाई चांगली गेली अरे पर बाजी कभी हंस भी लिया करो वाह टेन्शन आला ते बुवा हसलं काय बोलणं खरं सांगा हसलं एवढी चांगली बायको आज जोडीला आहे नवरा त्याला हसत नाही भयाचा कसा पुढं बरोबर ना जेव्हा प्रेमामध्ये माणसाची महिने काय काही गोड पाहिजे आहे ना की सायलेन्स राहणार सायलेन्स हसायचं माणूस हसाय गोड पाहिजे बस आपला वीज फक्त करू बारीक वीज करू अगदी हसत केलं असो चला माझा विषय बघा पुढे काय म्हणतात बुवा अजून काय म्हणतात हा आपली म्हणतात झोपी होणार पण म्हणतात आम्ही तलवार काढली पाहिजे बुवा तलवारीला म्हणजे धार काढा आधी तासली धार श्याम बुवा बघा वाळूच वाली आहे गडी कसा आहे अगदी धाड आहे ना पेलवान गडी पण लय मला एवढा चांगला कार्यक्रम केला पण हसलाव नाही बुवा हसायला पाहिजे घरी त्याची पाणी 200 रुपयाचा पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शंकरदा फाटक भाऊलीच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बॉडी फक्त दिसण्यासाठी नाही नाव ऐकलं की हवा टाईट झाली पाहिजे हाच मला म्हणायचं आहे हाच म्हणायचंय मला अरे नुसता आयटमापासून फायदा काय आज दारू नका नुसता फुस बाळ दिसायला मोठा आहे पण चिमणी बाळ वाढा पण वाचत नाही लवंगी बाळ दिसायला आता आयटम बॉम्ब आहे पण बाळ असून फायद्याचं काय वाजायला नको वाचले आवाज कसा येतोय लवंगी बाळा का फुस 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 टाकतो तुम्हाला कशा आहे का अजून एक वर्ष झालेलं आहे परशुरामाचे भूमी स्वप्न व्हायचं कोकण 1 नंबर चेतन भामत प्रधानच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक विषय आहे बॉडी फक्त दिसण्यासाठी कसं नाही नाव ठेवलं की हवा टाईट झाली पाहिजे कट्टर राजेश निकम बुवा श्याम साफ सुपडा करून टाका सुचिता प्रधानच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक विषय काय माहिती भारी चांगली गेली आता मेलेल्या मुलात मारायची काय मुलातच मेलेल्याला मारायची काय तरी म्हणता मित्रांनो हसत खेळत शाहीर आहे ना असं द्या बुवा आज काय माहितीये तुम्ही पण जरा हल्लं वाज सुरू तुम्ही टेन्शनला वाज बुवा मला माहिती मी सांगतोय तुम्हाला बरोबर बाकी तुम्ही कार्यक्रम आज वादच नाही बुवा आता आयोजकांनी पण दिले 15 मिनिटं मग ह्यात होतो कसं माहितीये काय बोलायचं काय आणि ठरवायचं काय बाकी असा विषय मित्रांनो विषय बघा पहिला ठोका मित्रांनो पहिला विषय गातोय 2 व्यक्ती फरमाशाने येतात विधानी बारी या ठिकाणी संपवते चला पहिला ठोका हो बसायला काय म्हणतात जास्त बोलला तर आज ठोकणार आहे पहिला ठोक तुमच्याकडे असतो बघा बुवा 8च्या डुकराचा कापूस पहिला तुमच्यावर ठोक बुवा एका विषय कोणी म्हणतो चला माझा वर यावर अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं जरा ध्यानात तुझ्या या असाव्या विषय कसा झाला विषय कसा वडाचा सांगू ठोकणार काय बारात पण हवा नाही मोबाईलच्या दारू शाप बसले मला म्हणते अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं जरा ध्यानात तुझ्या या असाव्या विषय काय लक्ष्मण देशात लक्ष्मण सीताबाई आत आहे
वसाव्याचं रूप घेऊन राहावं नाही सीतामाईला पळवायला. मग आला भिक्षा मागायला, पण त्याला जरा विचार का होता सीतामाईला पळवून न्यायचं होतं. विषय कसा आहे, अरे टाकलंय कोण जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या साऱ्या. सीतामाई काय म्हणते, थोड्या गळमुआ तुम्ही सोसाव्या. जरा थांब, तुला भिक्षा देणार मी, पण थोड्या गळमुआ तुम्ही सोसाव्या. मी पाहणार सांगतो बसाव्या, गळमुआ तुम्ही सोसाव्या. मी पाहणार सांगतो बसाव्या. पाहिलं होत गेले ते त्यावर करायवत, धनी माझा हाय संकटात, भाऊजी गेले ते द्यायला जात, नाही येणार राशी अरे मी तुझ्या पाशी, पुन्हा नजरेत मधल्या दिसाव्या. थोड्या गळमुआ तुम्ही सोसाव्या, थोड्या गळमुआ तुम्ही सोसाव्या. हे पाहता सांगतो बसाव्या, गळमुआ तुम्ही सोसाव्या. हे पाहता सांगतो बसाव्या. तुम्ही ठॉ 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 फक्त तोंडानेच बोला बुवा, पण तुमचा तुंतुना ताश्या कच्ची ढोल सगळा एकदाच बोवाचे आणि एकाच ठोक्यात बोवा वाजवलाय. दुसरा विषय बघा, अजून शाहीर काय म्हणतात, शाहीर म्हणतात की नवरा बायको सोडून तुझा ते माझा अजून नाटक आहे. नाटक आहे बुवा, आज बाजू म्हणते मी आली मायाची, हा भेद आहे, हा सारी वाटाचा खेळ आहे या आली मायाचा आणि या माझ्या भगवान श्रीकृष्णाचा, या भगवान शिवशंकराचा. आज नाट्याचा खेळ आहे, भगवान श्रीकृष्णाचा खेळ आहे. हे बुवा नाटक. नवरा बायको नाटक कशाला हवाय, नवरा बायको दोघांनी विचार करून दोन कशाला हवाय. विषय काय विचारतो उभारची घोड. हा मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. वाची घोड अगं आणि आजची तू बाई सांग गुमान देतेस काय, झडलो मी पलगावरती बोंबा मारून करशील काय. या गाडी शापूचा या उतरी असा उतरी हाती उद्या जाईपर्यंत तुला कधी सोसायला लागत. तू जर माझ्या पलगाव आलास मी बोंबाला मारणार, आपण दाटकेन तुझं काम करीन नव्हतं. आपण कोकल मामू. विषय कसा आहे बघा, गवळीचा भाग. तुला सांगते हे राधिकाबाई माझा नवरा घरात हाय, तुला सांगते हे राधिकाबाई माझा नवरा घरात हाय. भेटलास जर का तावडीत त्याच्या तुला तो सोडणार ना. शाहिराने प्रश्नाची बाजू मांडली, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बंदे मावली आज लय अपेक्षा होती, आदरणीय भाई गोसावी होते, खूप अपेक्षा होती की शाहीरमध्ये विषयाचं उत्तर देतील. गोवा 10 नाही 20 नाही 30 नाही 40 नाही 50 नाही 100 लय लांब राहिलं. एक टेम्परमध्ये विषयाच्या जवळ नाही बोलत. म्हणून आज भावलं, आज ही माझ्या विषयाचं तुम्ही दिलेलं उत्तर गोवा चुकलेलं आहे. प्रामाणिकपणाला मान्य करतो शाहीर. विषय काय आहे, आदरणीय भाई गोसावी मावली त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतोय, त्यांचा मान ठेवतोय, सन्मान ठेवतोय. वाचक आहेत आणि असा एक माणूस म्हणजे लोक केले लाभलेला एक कोहिनूर बेताच भाषा आदरणीय भाई गोसावी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की माझ्या विषयाचं उत्तर भाईकडूनच निघेल. आणि म्हणून बुवा शाहिराचा विषय की ईश्वराच्या कोण खाली बसा, खाली बसा कोण पहिलीच वेळेला सांगायला लागतो. कोण खाली बसा, उठावाटी उठायचा, बसावाटी बसायचा नाही का. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असा पिताश्री समोर येतात. त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण ही उत्तर आहे खाली, उत्तर त्यांचा आधारे असावं. प्रश्नकर्ता गुरुवर्य भाई गोसावी महाराज. तर शाहीर तुमच्या विषयाला हात घालतोय, विषयाचं तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. विषय आहे का ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं. तर शाहीर
ते बाळ ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला. त्या बाळाचे नाव शंखध्वज, काही कथांमध्ये सुशंख असं आहे. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं तर शाहीर ते बाळ पूर्वजन्मीचं मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व होतं. पूर्वजन्मीचा त्याला दिलेलं वरदान काय होतं? पूर्वजन्मी हा जीव भगवान विष्णू आणि शिव यांचा निस्सीम भक्त होता. त्याने ईश्वराकडे वर मागितला होता की जो कोणी या ईश्वराचा अक्षम्य द्रोह म्हणजे अपराध करेल त्याचा संहार करण्याचे भाग्य मला मिळावे. नियतीचा खेळ पण काय बघा, या जन्मात ज्या राजाने ईश्वराचा आणि साधूंचा छळ करून अक्षम्य अपराध केला तोच बाळपिता राजा मधुरध्वज अतिबल बनला. आई जेव्हा त्या नवजात बाळाला घेऊन पतीचे मन वळवण्यासाठी दरबारात आली तेव्हा पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ईश्वरी अपमान सहन न होऊन त्या बाळाने समोर येताच पित्याचा वध केला. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकदा परत ऐका. त्या बाळाचं नाव ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला. त्या बाळाचं नाव होतं शंखध्वज. काही कथांमध्ये सुशंख असं आहे. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं तर ते बाळ पूर्वजन्मी मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व असा शाहीर त्याचा उल्लेख आहे. हे माझ्या वाटून गेल्या शाहीर विषयाचं उत्तर आहे. जर तुम्ही फरमाईश आले आहे तर गोवा काय म्हणतात? हा शर्मामध्ये काय म्हणतात अजून? गोवा काय म्हणतात? हा म्हणतात चढणार आहे म्हणतात. शर्मामध्ये म्हणतात चढणार आहे, रडवणार आहे. बाबा ढळ गेलं नया आहे तर जाऊन सांगा चढणार रडवणार ढळ गेलं बुवा. अजून काय बुवा कुणाच्या हाताला लागलं नाही शाहीर पण आवाज गोड आहे, बोलणं चांगलं आहे, वाणी चांगलं आहे. शाहीर आपला जोड निश्चित मित्रांनो लागेल कारण तेवढी धमक शाहीरामध्ये निश्चित आहे मित्रांनो. पण बुवा तुम्ही ना अजून तुम्हाला सांगतो माणूस लय भारी आहे. हसायला शिका. हसा नाही तर बुवा फसाल, हसता नाही तर फसाल बुवा, हसा बुवा. आणि म्हणून विषय कसा आहे बघा. चार चौघात धरून हात केलं सगळ्या तू पाप विषयामध्ये माऊली भारी इंद्र सभेमध्ये गंधर्वाने रमेश हाताला धरलं. इंद्रदेवाने शाप दिला गंधर्वाला. शाप काय होता सांगा माहिती म्हणून म्हणतो. अरे चार चौघात धरून हात केलं सगळ्या तू पाप अहो बुवा झालं नीतीने तुझं हे नीतीने म्हणजे तुझा वाईट कृती म्हणतो. तुझ्या वाईट नियतीने तुझ्या पावत्या झाल्या. झालं नीतीने तुझं हे व्यापन. आता झालं नीतीने तुझं हे व्यापन. दिला गाढवाचा तू लाज शाप. झालं नीतीने तुझं हे व्यापन. दिला गाढवाचा तू लाज शाप. झालं नीतीने तुझं हे व्यापन. टायमिंग करत नाही बुवा. गावाला आहे कोणाला होतोय बुवा बारी करतोय. मुंबई आहे बुवा, ही मुंबई नगरी आहे बुवा. इथे वेळेला बंधन आहे. मुंबई नगरीमध्ये वेळ कोणाच्या बापाची बुवा नाही बुवा. फरमाईश आलेली आहे बुवा. त्यामुळे समजे शाहीर तुमचा आदर्शच ठेवला, तुमचा मान सन्मान ठेवला. पण तुम्ही एका ठोकायची रवायची भाषा एवढा बुवा राजेश सोपा नाही बुवा. तुमच्या हाताला पण लागायचं नाही बुवा. तुम्ही कमाल तुमची बॉडी उतरल आहे ना. तुम्ही घरचा हृदय बुवा हाताला लागायचा नाही. छोटा बांधावरती फरमाईश आलेली आहे दोन म्हणून घेतोय बघा ऐका. रोहित भेट दिले ना तू राजकारणाचा कट्टर चांदा श्रीगणा नायका मंडळ ऐका. 100 रुपये प्रदर्शन केलं भावा होई. आता वेळ कसा भेटतोय त्याच्यावरती आहे. आणि म्हणून फरमाईश आलेली आहे श्रीहरी आणि पैसे नावाचं म्हणून म्हणतो. रत्नागिरी माझी नवरत्नाची कणगी तुझं कलाही महार शिंगा भार त्या कलाचे संकासूर मायळ माझी जीवाला
रत्नागिरीचा राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं आपलं कोकण एक नंबर तुला राधे श्याम सुंदरा शोभिन जारी भवा राधे शिवाय कसा राहशील सांग गुरे घनश्याम तोडलेस माझ्या वचनाला अंतरात यावर मी तुझ्या पुढे रे हरले मी नाही परत तू आला कुठे शोधू ज्या संगीतकाराला साथ मिळते ते सीएसपी टीम आहे त्याच्यामध्ये जे कीबोर्ड प्ले करतायत जे आपले पंकज खांडेकर आणि आमचे नानादादा गवाडी या सर्व सीएसपी टीमनं या गाण्याचं संगीत केलं एका या गाण्याचे गीतकार स्वतः माझे गुरुवर्य शाहीर विजय गीतकार आणि म्हणून मित्रांनो राधा थोडी आणि सोगपाल या ठिकाणी एक फरमाईश आलेली आहे एका बोकड्यामध्ये देतोय माझा भाऊ संकेत भाले राजापूर तालुक्याचा सुपुत्र आहे त्याचे वडील गेल्या वर्षी या गटाचा निरोप घेऊन गेले आणि म्हणून ही एका मोठ्या श्रद्धांजली अनंत बाणे दादाचे सुपुत्र संकेत बाणे श्रद्धांजली गीतासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि श्रद्धांजली गीत एका मोकळ्यामध्ये ऑल इज Oh
वेळ जास्त घेतला असेल देणगी मनापासून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व यजमानांचे लाख लाख आभार मानतो. रसिक माय बापा, अरे आज तुझे उपकार मानावे थोडे कमी आहेत, कारण आज या राजेशभावाचा प्रत्येक कार्यक्रम आपण हौसपूरचा दिशा देतात आणि तुमचे उपकार माय बापा. सर्वांना नम्रतेची विनंती, राग आहे भरण्याची वेळ आहे भरण्याची, सर्वांनी रेल्वेचा प्रवास आहे, नंतरचं जीवन आहे, सुखरूपपणे आपल्या घरामध्ये प्रवास करावा ही नम्र विनंती. शाहिरांना देखील एक नम्रतेची विनंती. शाहीर या मुखातून जे काही वेळेकडे बोल दिले असतील छोटा भाऊ समजून चांगला असेल तुम्ही काय वाईट असेल ते माझं मला अशा आशा बाळगतो. तुमच्या कमी भाग